रिचार्ड बाबू जॅकलिन आणि त्यांच्या कुटुंबात अँसन आणि अँसेलर मॅस्टर त्यांच्या तोंडाला तुम्हाला दिसतात असो नुसतं दिसांची विनात वाउंड आम्ही काढली हे सोबत घर उभे करून सपनों का मंजिल आम्ही म्हणता तसे त्यांचे सपनों का मंजिल आज उभे झाला फाटल्यान सुमार वाउंड आनी काढल्या पूण आज त्या वाउंडाचो फळ जावन एक घर तयार जाला भारी सोबीत दिसता ह्या संतोषाच्या दिसा तांकां उल्हास पटोवंक अभिनंदन पटोवंक आमी समेस्त हांगासर आयला तर मोगाच्यान आमी हे ल्हानशें मोठें कार्य आमी सुरू करया हांव आतां वेलकम करता रिचार्ड जॅकलिन अँसेलर मॅस्टर दयाकरन हांगासर येवचें आनी कुटुंबाच्यांनी सगळ्यांनी सगळ्यांनी तांकां सांगात दिवचो दयाकरन मुखार सरा व्हडल्यांनी दोळान तुमचो ताळयांचो शिवर सगळ्यांक गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग काय आवाज ऐकना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग हा ಎಲ್ಲ ಸಾಸರ ಆಗಿ ಸಮಾಧಾನ ಏಕಾಮೇಕ ಡೀಪ್ ಬ್ರೆತ್ ಕಾಣಿ ಆಗಿ ದೀರ್ಘ ಶ್ವಾಸ ರೆಡಿ 1 2 3 ಮುಂಟಾಂ ರೆಡಿ 1 2 3 ಇನ್ಹೇಲ್ ready 1 2 3 take a deep काही ना सुट जैसे आता एनर्जी आयली म्हणून दिसता कित्याक एनर्जी आयली हे वाऱ्या दितले एनर्जी क्लीन या जाव बदलो क्लीन आणि हांगा जर काय पोल्यूशन ना आता तुम्ही डीप ब्रेथ काढल्यान मग कळटा तुमच्या तोंडार एक दुसरोच काय असो आयलो बरें प्रशांत वातावरण हांगाचें तिसऱ्यान दोन व्हडल्यार चिक्कूचे तोट आसा Eastern full fields, open fields, green fields. So you have chosen the best place in Bangalore to build a kutam, a bandhanadu, a घर बांधून तुमकां congratulations म्हणटा आमच्या सगळ्यांच्या तर्फेन. हांवें सांगलें मस्त मिनत आसा आज त्या मिनतीचो फळ हे सोबीत तांचे रावल्यार म्हण एक मंजीर हांगासर उबे जाला. पर हांव आशें विचारता तुमची बोगणां एक 2 उतरांनी घालें सांगितलें की रिचार्ड कशें भोगता तुका Bangalore city by the environment Uttamada. This is a new place good. तुरंत सांगला बरं म्हणणार एक चिंता तुमकां कशी आयल्या हांगासर घर जायचे हांगा आन्सर जाता मोस्ट आन्सरान प्रेशर केल्ले न्ही म्हणून ते मोस्ट डिस्टर्बन्स आमकां वाचूंक जायना आनी हाडल्या तांच्या घरान कूल प्लेस जायचे ट्राफीक बीग रूम जायचे मागीर फ्रेंड्सांक आनी आपूण हाडचे जाल्यार ते लांब जाता पण आन्सर सांग आमचे आता एक आले ड्रीम घर शास्त्र जेवला स्टार्टिंग फ्रॉम सो येता एक तर एक अचीवमेंट रिव्ह्यू जाता आणि रेडिओ कॉन्सर्ट प्रायव्हसी आसा आणि ऑफकोर्स ग्रीनरी मस्त आसा देखून यू नो इट्स नाईस फ्री फ्रॉम पोल्यूशन गुड गुड नाईस ते घर आम्ही सगळ्यांनी करून मारणे इट्स व्हेरी ब्युटिफुल नाईसली बिल्ड So how do you want to make it more beautiful? कसे करूया तुम्ही? Answer. Ashton, sorry. काय म्हणण्यासाठी? आम्हाला मुखार बाप्पा मम्मी सांगितलं ऐकता पोकळी करणार तांकां हेल्प करता गुड गुड नाईस सो ह्या घरचें म्हाका बघता तुमी ह्या घराक एक सोबीत नांव दिलां ते नाव तुम्ही आमकां सगळ्यांक सांगतात की आफ्टरवर्ड्स केला ओके आम्ही गेस्ट करतो या कंटिन्यूअसली सो मागीर आफ्टर केक कटिंग टायमार वी ऑल्सो हॅव अ possibility to reveal the name. So
मग चला आम्ही गाणे सुरू करूया. आता आम्ही सगळं फर्स्ट फ्लोर का इशून फर्स्ट फ्लोर क्या रिबन कट करून त्या घराचे उक्तावण करतले रिचार्ड जॅकलिन आणि त्यांची भुरगी मागीर आमी टिकसराचे आनी मागण्या सोडोवपाची. सगळं आले मग चलो या कुटुंबाची सगळी संगत हात मिळवून या घराचे उक्तावण करता तयारी पण करतात. काउंट करता 3, 2, 1 कट. Abar manuya Kitya magta to geta Sottela melta Bore tera sumidaru te karta Kitya magta to geta Sottela melta Bore tera sumidaru te karta बापाचे पुताचे आणि पवित्र आत्म्याचे नावी आमेन. सुमेच्या बुडवून मरीत पुढे कपाडले नमान मरीत पुनमरले सुमतीचे संगता श्रेय मित्रतून सुदे आणि सुदे फॉलचे कुशल आपले सुमेचे सकल पुनमरले सुमतीचे संगता श्रेय मित्रतून सुदे आणि सुदे फॉलचे कुशल आणि देवसोबत पुणे सलो नमान मरीत पुनमरले सुमतीचे संगता श्रेय मित्रतून सुदे आणि सुदे फॉलचे कुशल Magiging pagsusunod ka
सियाने मनशाक असताना तुझे सशिने उपाशेता. मोगाच्यानो आमकां हो एक संतोश असो दीस, जेजूच्या पुनर्जिवंतपण असो दीस, आयतार असो दीस, क्रिस्ती बर्जेक सांगाता असो दीस, एका कुटुंबा भाशेन आमी सांगाता मेळटा, मागणी करता आनी त्याच भावार्थान त्याच स्वरुपान आज आमी हांगासर सांगाता मेळ्ळ्या. आनी आज प्रत्येकान पयल्या सुवातेर हांव श्रीमान रिचर्ड जॅकलीन आनी तशेंच एन्सेलानी एस्टन तुमकां परबी पाठयता. परबी म्हळ्यार ऑफकोर्स कंग्रॅच्युलेशन, दॅट इज अ गुड न्यूज. सो परबी पाठोवची कित्याक म्हळ्यार खंडीजान तुमची बोगणां तुमी सांगली, यू एक्सप्रेस युअर फिलींग. खंडीजान तूं बोगणां आसली जावं तुमी हॅड अ ड्रीम, सोपान आसलें जावं खंडीज जावन एक बरें घर आमकां जाय अशें आनी ती तुमी व्यक्त केली आनी खंडीच्या सपनाचो एक संतोश आज. आनी हें सोपान एका वर्सा आदीं तुमी त्या कामाक बुन्यादी फातोरगरच्या त्या आत्मीक कार्या वरवीं तें आरंभ केल्लें आनी आज तें पोंदा पावलां आनी आज ताची सुरवात करूंक आमी हांगा आसतना खंडीत जावन 2 बोगणां तुमचे ते आनी तशेंच आमचे ते आसात. खंयची बोगणां सांगितली? 2 बोगणां. खंयची बोगणां? उरल्यांनी सांगितली मोग करी. आयच्या दिसा आमी एक करता ह्या घराचें उक्तवन आशिर्वाद करतना खरी एक लागले प्रत्येक जावन तांचे ते आनी आमचे ते एक दोगां ती बोगणां येतात. Which are the 2 feelings that we'll have when we enter into our new house? Joy, satisfaction, achievement, happiness, blessings. दोन्ही तुम्ही सांगले. पहिलं देवा घर घालची या ग्रॅटिट्यूड कित्याक म्हळ्यार देवान फोव केला आनी आमकां कित्याक म्हळ्यार तुका वस्तू मिनेत आसा त्या फाटल्यान तुमची मिनेत आसा. कितले जाणांनी हाका वाव हाताक हात म्हणयला. हर एक क्लास आसा बुडास काडया प्रत्येक हर एक क्लास एवरीवन दॅट इज इनवॉल्व फ्रॉम A to Z. निगे कितले जाणांची जितके रातनी आय थिंक द लिस्ट विल गो ऑन. आय डोंट इलॅबोरेट. देवा आमी अर्घान दिवया एक रावंक एक घर एक बांदाक जेजून आमकां फाव केल्या पासून आनी तितलें दुसरें देवाचें आशिर्वाद मागचें. कित्याक म्हळ्यार ह्या घरा आमी आज पाणी दवरून येता आसतना देवाच्या आशिर्वादाक एकल्याक आमकां जाय आनी तें आसा तें मुखार देवान तें तुमचें तें जें कितें बरें काम त्या कुटुंबांत देवान प्रारंभ केलो देवाच्या आशिर्वादाक आनी मुखारय ती वचूंक मेळटली. खंडीत जावन आमकां देव सोद करता. कित्याक म्हळ्यार देव जावन आसा आमच्या फिलिंगचो उगम. ही इज द सस्टेनर एंड ही इज द वन हू टेक्स केअर ऑफ अस. सगळ्याची मजत तो कोणी घेता. कसले येतात वय उस वाडटा जिणी एक आधार आमकां क्रिस्ती बाबडटा पळय संतोष त्या जेजूता. त्या देखून ती 2 बोगणां दवरून हे आमची आत्मीक म्हळ्यार मागण्या विद्या घेता आरंभ करया. मोगाच्या हांवें सांगलें घर मनशाक एकल्याक एक गरजेचें. आतां हांव सेमिनारींत आसा. आतां हांव त्या म्हज्या ल्हान रूम आसा पळयला म्हणटी जाल्यार आतां सेमिनार तें रूम म्हाका मोगाचें सगळें जावन कोणाक जाल्यार कितें जावं कित्याक तें म्हाका मोगाचें. कित्याक आय डोंट वॉन्ट टू गो टू म्हाका आतां आनी एक रूम गेल्यार खंयचीच गजाल जाता. तेन्ना आमी एक्सटेंड टू दॅट स्मॉल रूम आनी म्हाका वस्तू करता म्हणजे वस्तू बुके आसले सदां 90% बुक्स त्यो बुके आसता बरोबर जाता तेजे खंयची जाल्यार एकल्याक आमकां आमचें घर म्हणून मोगाचें. न्ही ईस्ट ऑर वेस्ट होम इज द बेस्ट. थंय गेल्यार आमकां ह्या घरा येवंक जाय कित्याक आमचें घर तें ल्हान जावं पूण व्हड जावं पूण काले जावं पूण तें घर आमकां मोगाचें. त्या देखून हें घर आसा आमी आशिर्वाद करता आसतना कुटुंबाच्या सदस्यांकी देवाक आमी अर्घां दिवया आनी ह्या घरान वसणी करचे खातीर एकल्या सद्या पासून आमी मागया. देवाचें उतर आतां आमी आयकुया. सामाते वापरपणे जेजू क्रिस्ताची शुभ वार्ता. देखून जो कोण ही म्हजी उतरां आयकता आनी पाळटा तो आपलें घर कडपर बांदलेल्या एका बुदवंत मनशा बरी. पावस वतलो आवड सडलें जड वारें वळ्ळें आनी त्या घराक मारलें तरी तें कोसळून पडोंक ना कित्याक ताची बुन्याद कडपर घाल्ली. जो कोण ही उतरां आयकता पूण ती पाळिना तो आपलें घर रेंवेर बांदलेल्या एका हॅड्डा बरी. पावस वतलो आवड सडलें जड वारें वळ्ळें आनी त्या घराक मारलें आनी तें कोसळून पडलें. अशें ताच्या घराचें सत्यानाश जालें. जेजूनी उतरां उलोवन जाताना लोक ताची शिकवण आयकून विचवीत जालो कित्याक तो अधिकार आसलेल्या मनशा बरें शिकयतलो तांच्या शास्त्रा बरें शिकयनासलो. देवाचें उतर हें देवाचें उपकार. जर तर ट्राय वता उबे रावंक मोग जाता त्या आमी बसया. ओके. Those who find difficult to stay
We can take a seat. I don't know. Push it. Right? Good leg. Okay, do the one. Do the other leg. We can keep stand. So, 12 now. Yeah. Very. Today, good round. मोगाचनो देवाचे उत्तराभिषेक तोडून याडा निकलिया सूर्य उदेता निंगे सूर्य उदेलो सूर्य बुडाजे निंगे of course it may rise in other parts of the world doesn't matter तर ये काम छे काम देवताना संग आरंभ जाता आणि देवता उमते आखिर जाता आणि ते कोण आज प्रत्येकरण देवाचे आशीर्वाद मागून आम्ही घेतले हे काम देवाचे आशीर्वादाने ते पोता पावला आणि त्या देखून आज आम्ही जिस जोडास करता आणि हांगासर सभागेवन कुटुंबाची ती सोबीत इमास आणि बिंदू आमचे मुखार जेजू आमकां हरएकल्या मोगाचनो कुटुंबा जिविताक आदर्श कित्याक म्हळ्यार त्या कुटुंबा मात्र आमी भाग्यवन कुटुंब म्हणटा नाजाल्यार त्या कुटुंबा कित्याक म्हळ्यार त्या कुटुंबांत आसा ते व्यक्ती जेजू मोरी आणि जुजे ते ही व्यक्ती देवाची खुशी ती जारी करतात आणि त्यांच्या कष्टांत संतोषांत एक बरें कुटुंब ती बांदून हाडतात आणि जेजू विशयान सांगचें जाल्यार जेजू ताच्या आवय बापूय काळजल्ल्या विशयान लोक आपणाक बरयले त्या वाल्यानात आमकां सांगता मोरी मायाच्या जिवितांत जुजेच्या जिवितांत सांजेच्या जिवितांत कितलेशे कश्ट आयले जाल्यार ताणें सगळी देवाचेर बार घालून देवाचें तें काम सांगून ते कुटांत ताणें मुंदर सजयलें त्या देखून आज ह्या कुटुंबाक आमी आमच्या प्रत्येक तरान जेजू क्रिस्ताक आमच्या कुटुंबांत आज मोगाचो वेळ मागया एमावसाच्या वाटेक दोन डिसिप्लिन चलत आसतना मुंडो मोडटा आसतना त्या डिसिप्लिनांनी जेजू लागीं सांगली ताचे पयले सांगली उतरां जावन आसात तांकां वतून कोण जेजू म्हणटा जाल्यार ते कारण सांज जाली आमचे सांगाता राव सोमिया इट इज गेटिंग डार्क लेट अस प्लीज स्टे विथ अस त्या देखून मोगाचनो रिचर्ड जॅस्मिन एंड आज प्रोग्राम करते ये या घराच्या दारात पयले स्थान कोणाक जेजू बाबा देवा बाबा ऑलवेज वेलकम त्या जेजू आमी पयले स्थान दिवंक प्रयत्न करया कशी त्या डिसिप्लिन तांणी सांगली उतरां जावन आसा सोमिया काळोख जालो सांज जाली आमचे सांगाता तूं राव म्हणून त्या जेजू केला आणि आमच्या सांगाता आमी स्वागत दिया आणि तो पण तो जेजू आसा आमचे सगळे आसा वी हॅव ब्युटिफुल इन इंग्लिश वी हॅव एवरीथिंग व्हेन वी हॅव क्राइस्ट हा देखो आणि प्रत्येक तरण वांजेलान आमी नियाळ केलो जाल्यार प्रत्येक तरण दोन तरेच्या त्या वांजेलान आमी आयकले रेवेर बांदलें घर कडपार बांदलें घर कितें म्हणटा कडपार बांदलें घर शाश्वीत उरता त्या देखून ह्या घराचो बुन्यादी जावन आसा जिवन जाल्लो जेजू क्रिस्त आनी तोच जेजू क्रिस्त तुमकां हर एका दिसा सांबाळून हें जावन आसा आमचें मागणें कीर्तनकार कीर्तन तशें म्हणटा अनलेस द लॉर्ड बिल्ड्स द हाऊस दोज हू बिल्ड इट लेबर इन वेन देवान आमचें तें कांय मात्र तेंचें कामी तें पोंताक म्हणलें पवता म्हणलें एक बरवसो तो कीर्तनकार आमकां तो कुमो करता त्या देखून आज आमी प्रत्येक तरण देवाक घर घातिव्या एक घर देवान आमकां फावो केल्या गरज त्या देखून त्या बागेन कुटुंबाची मावल्या आमच्या जिवितांनी आनी जेजून शिकयल्ली ती शिकोवणी आमच्या जिवितांत आमी पाळूंक प्रयत्न करता आसतना सर्वेस्वराची बेसांवां आशिर्वाद आमचे दाराळ आसतले आनी तेंच तुमकां आज आमी सर बरें मागता परबी पाठयता तुमच्या त्या स्वप्नाक एक सोपान आसलें तें सोपान तें जारी जालां आनी तें मस्त हें सोपान जारी जावन हर एकल्यानी पाठिंबो दिला मेनी हँड्स आर जॉयन टुगेदर आनी गोडी हाडला तेणें गोडी खानाच्या ल्हान सेवा जावंक करूंक जाल्यार ती गरजेची परबी एक ह्या कुटुंबान आमी घरान पळयला हे खाणे जावन हे पातोर जावन ताका ताचें एक स्थान आसा त्या देखून तुमी आमी हांगासर भगवान आज उपकार पावया आनी तांचेर देवाचे आशिर्वाद आमी मागून घेवया मोगाच्या नाता भावार्थाची प्रार्थना जेजून आमकां सांगलां मोरी मोगाच्या नो मोरी मायाचें गीत आमी गावया कित्याक म्हळ्यार आमची फिरगजेची पात्रोन मोरी माय नेंगे फातिमा साहेब त्या देखून मोरी मायाचें गीत आतां आमी गावया मोरये क्रिस्ता माये तूं आमची माय सगी बोलो माता माये आमी तुजी भुरगीं तूं आमची माय तूं आमकां जाय तुजे सरशी येता विघ्ना आनी बारां सुखा दुखां माय तुजो आदार मागता
जेजूर आमकां सांगलां की दोग या ते सांगता म्हणून तांचे नावे मागता तांच्या नांवान मागता तांचे मदें घालता हजार सांगून त्या देखून आमची भावार्थाची प्रार्थना आता देवा मुखार आमी उबारुया. तुमची जबाब मोगळ बापा तुझ्या भुरग्यांची मागणी आय आमची कापुत्र. मोगळा बापा होय सभेच्या मुखेल्यानी कुटुंबाचे महा तू उखल दरिशे तुझे लागीं मागता. मोगळ बापा तुझ्या भुरग्यांची मागणी आय आमची काकूळ कर. मोगळ बापा आज नोव्हेंबर प्रवेश करच्या या कुटुंबाचेर तुजी आशिर्वादां घाल आनी तांकां आनवारांतली पिढे पिढेंतली निवार म्हणून आमी तुजे लागीं मागता. मोगळ बापा तुझ्या भुरग्यांची मागणी आय आमची काकूळ कर. मोगळ बापा हे घर बांदूंक विविध रितींनी आदार दिल्ल्या सर्वांचेर तुजे बेसांव घाल आनी तांच्या वावरांत तांकां जैती म्हूण मागता. मोगळ बापा तुझ्या भुरग्यांची मागणी आय आमची काकूळ कर. मोगळा बाबा या कुटुंबांतल्या देवादीन जाल्ल्या सर सान्यांक ससण विशय दी म्हूण मागता. मोगळ बापा तुझ्या भुरग्यांची मागणी आय आमची काकूळ कर. बघायचं एक पोर माऊंट पुणे रावया आणि या कुटुंबाच्या सांध्यापासून प्रत्येकानं रिचर्ड जॅकलिन आणि ॲन्सलनी ॲस्टन आमकां देवाक आमी समर्पया आणि घर देवाच्या आशिर्वादाने बरोबर म्हणून ते माऊंट पुणे आमी मागया. सर आमचे गरज आणि ते सांगायला लागल जेजू शिकले मार्गे भक्तीपणात आम्ही जाऊया. आमच्या बाबा सर्गीच्या तुझे नाव पवित्र जावं, तुझे राज आमकां येवं, तुझी खुशी सर्गांत जाता तशी संवसारांत जावं. आमचो दीस पडचो ग्रास आज आमकां दी आनी आमी आमचे चुकलेल्या ओसिता तशें आमची पातकां बोगोस आनी आमकां ताळणेक पडोवन दिव नाका, पूण वायटांतले आमकां निवार. आशीर्वादाचे मागणे आता मुक्तीपणे आम्ही मागया. मोगळा बापा आमच्या रचणारा तू आमकां आमच्या गरजांनी पावताय. या नव्या घराचेर आनी प्रत्येक तरान या घरांत वस्ती करच्या प्रत्येक तरान रिचर्ड जॅकलिन आनी ॲस्टन तशेंच या घरात प्रवेश करच्या बायरेच्या हर एकल्या मनशाक तू राख आनी सांबाळ आनी तांचेर तुजो आशीर्वाद घाल. तुझ्या कृपेच्या देण्याने तांकां पवित्र कर आनी तुज्यो आज्ञा पाळून एक दीस तुवें तांकां तयार केल्ल्या निवासान सुख भोगूंक क्रिस्त आमच्या सुमये वरवीं तांकां फावो कर. आमेन. आतां आमी नवें घर पवित्र उदकांत बेंजार करता. तुमी हांगासर रावचें. श्रीमान रिचर्ड मुखार येवचें आनी म्हाका आपूण सांगात दिवंक फुडल्यान हांगासर रावचें आनी आमी बेजार करता आसतना तुमी हांगा रावन तें गीत गावचें. Isupan muji udak shinai sumia ane hauni tar sakalo. Isupan muji udak shinai sumia ane hauni tar sakalo.
blessings beneath. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. There shall be showers of blessing, sunshine on earth again, over the hills and the valleys, sound of abundance of rain, showers of blessing, showers of blessings. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. There shall be showers of blessing, send them upon us, O Lord. Grant to us our refreshing, come on now on earth thy word. Showers of blessing, showers of blessings beneath. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. There shall be showers of blessing, oh that today they might fall. Now as on God we're confessing, now as on Jesus we call. Showers of blessing, showers of blessings beneath. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. There shall be showers of blessing, if we but trust and obey. There shall be seasons refreshing, if we let God have His way. Showers of blessing, showers of blessings beneath. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. Showers of blessing, showers of blessings beneath. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. The showers we plead. There shall be showers of blessing. This is the promise of love. There shall be seasons refreshing, sent from the Savior above. Showers of blessing, showers of blessings beneath. Mercy drops round us are falling, but for the showers we plead. मोगाचनो तुमकां समेत तांगे बरो दीस मारता प्रत्येक तरांना श्रीमान रिचर्ड तशेंच जॅकलिन कुटुंबांक बरें मारता. ओके, कंग्रॅच्युलेशन. God bless you. All the best. So God bless you. Okay. सर आम्ही देवाच्या आशीर्वादात आम्ही मागून घेऊया. सर्वेश्वर तुमचे सोबे असो. सर्ववेदा देव बाप आणि पूत आणि पवित्र आत्मा तुमचेर आशीर्वाद घालूं. आता आम्ही भाग्यवंत कुटुंबाचे गीत गाऊन भाग्यवंत कुटुंबा मान करूया आणि त्या भाग्यवंत कुटुंबाची आशीर्वाद आहे देवा बापाची आशीर्वाद आम्ही मागून घेऊया. भाग्यवंत कुटुंबा बेसावम चेकार सलोच्या कामी देवाचे कुशेकार शिकय तू आमकां भागी तुझी साथ वाईटा विघ्नांतले राख आमकां सदा
बाळजाक, अबू जस्टिकर, फातिमा सैबिनी, आसिसीच्या सान फ्रान्सिसा, सर सांता भोगतानो आणि देवाच्या भगवंतानो आमचे मोंगर पुत्रा सोवे आमकां बरी आशीर्वाद देव आमकां मागीर सचिन गुरुवे आमकां आमचे देवा आमच्या आशिसांतले बापाचे पुत्राचे आणि पवित्र आत्म्याचे नावे आमेन. देव बरें करूं फादर फर्नांडीस. आता आमचे मुखले सगळ्यांनी कुटुंबाच्यांनी हांगासर रावचें पुरस्कार पाणी हांव घरा पळयता घरची मागीन कुचनांत बसून आमचे रिवाज प्रकार दूर पत्रकारान आमी वतयता. मोबाईलच्या हे घर आमच्या भाजपान आशीर्वादीत केले. आमचे भजनांक आमी दूद बदयले आनी मुखले कार्य आसा हे घर आमी बरी सर आमकां जाय जाल्ल्या व्हड वस्तू न्ही ही एक आमची रिवाज आसा. तशें आतां हांव उलो दिता सर कुटुंबाच्या सांद्यांक ताणें म्हजे सांगता अशें केलें आमचें आनी ती आमी पुरो व्हड वस्तू थंयसर तयार करून दवरल्यात त्यो आमी वयर हांगा हाडून येवन त्या भजनांत दवरच्यो. तयार करनाक येता सकाळी कुटुंबाच्यांनी म्हजे सांगता अशें केलें. ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರಿಯರೇ, ಈ ಗೃಹ ಪ್ರವೇಶದ ಸಂತೋಷದ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಈಗ ದೀಪ ಬೆಳಗುವ ಕಾರ್ಯಕ್ರಮ. ಹೊಸ ಶುಭ ಸಂದೇಶದಲ್ಲಿ ಹೊಸ ಒಡಂಬಡಿಕೆಯಲ್ಲಿ ನಮಗೆ ಯೇಸು ಸ್ವಾಮಿ ಹೇಳುತ್ತಾರೆ, ನೀವೇ ಆಗಿದ್ದೀರಿ ಈ ಧರೆಗೆ ಜ್ಯೋತಿ. ಸಂತ ಮತ್ತಾಯರು ಬರೆದ ಶುಭ ಸಂದೇಶ ಅಧ್ಯಾಯ 5ರಲ್ಲಿ 12-13 ವಚನದಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಓದುತ್ತೇವೆ. ಅವರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ನೀವಾಗಿದ್ದೀರಿ ಈ ಧರೆಗೆ ಉಪ್ಪು, ಈ ಧರೆಗೆ ಜ್ಯೋತಿ. ಆದುದರಿಂದ ಆ ಯೇಸುವನ್ನು ನಾವು ದೇವರನ್ನು ನಾವು ನಮ್ಮ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ, ಈ ನಮ್ಮ ಹೊಸ ಮನೆಗೆ ನಾವು ಆಹ್ವಾನಿಸಿದ್ದೇವೆ, ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಪಡೆದಿದ್ದೇವೆ. ಆದುದರಿಂದ ಈಗ ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ನಮ್ಮ ಈ ಕುಟುಂಬದ ಸದಸ್ಯರು ಮುಂದೆ ಬಂದು ಈ ದೀಪವನ್ನು ಬೆಳಗುವ ಮೂಲಕ ಯೇಸುವನ್ನು ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ಅವರ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಅವರ ಕುಟುಂಬ ಜೀವನದಲ್ಲಿ ಮೊದಲೇ ಹೇಳಿದಂತೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರಥಮ ಸ್ಥಾನವನ್ನು ನೀಡಿ
ಸಾಂಕೇತಿಕವಾಗಿ ದೀಪವನ್ನು ಬೆಳಗಿಸಿ ಆ ಯೇಸುವನ್ನು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಅವರು ಸ್ವೀಕರಿಸ್ತಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈ ಕುಟುಂಬದ ಯಜಮಾನರು ಶ್ರೀಮಾನ್ ರಿಚರ್ಡ್, ಜಾಕ್ಲಿನ್, ಆನ್ಸೆಲ್ ಮತ್ತು ಆಸ್ಟನ್ ಅವರು ಮುಂದೆ ಬಂದು ಈ ದೀಪ ಜ್ಯೋತಿಯನ್ನು ಬೆಳಗಿಸಬೇಕಾಗಿ ಕೇಳಿಕೊಳ್ತೀವಿ. ಶ್ರೀಮಾನ್ ನೆಲ್ಸನ್ ಅವರು ಮಂಗಳೂರಿಂದ ಬಂದಿದ್ದಾರೆ. आमगेಲ್ಲರಿಗೂ ಭಾರಿ ಸಂತೋಷ. हांगाचे आमचे कार्य अखेर जाता आनी सकाळ आमी देवना सेकेल 3, 2, 1 जोरानी ताळयो तुमच्या ग्रेस मानोर म्हणना ताणी नाव दवरला बारी सोबीत नाव नंबर 6 केदाळे चक्कत मारूंक 6 मारूंक आस्टन रेडी जाला गे म्हण गुड गुड व्हेरी गुड या घराचे घराक आशीर्वाद करणं घराचे उक्तावणाचे कार्य आम्ही संपयले आणि तुमकां तुमच्या मुखार आसात या घरची जसो येजमानी तशेंच भुरगीं हे कुटुंब बारी संतोषान आसा आनी हो संतोष आमच्या मध्ये वांटून घेवंक तांची एक व्हरती आशा आसा. हांव तरी मुखार आपयता ह्या कुटुंबाक आमच्या खातीर तांणी एक सोबीत तांचे संतोष वांटून घेवंक सोबीत केक तांणी तयार केल्या. दया करून तुमी ती केक कट करतात ती आनी तांचो संतोष आमचे ते वांटून घेतात. जोराने तुमच्या ताळयांचो शिवर जोराने ऐकून दे. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? मस्त खुशी संतोष आमकां येदोळच आमच्या फादराबान म्हणल्या बरी हे घर एक आशा तांचे एक सोपण म्हण आसलें पूण ते हांगासर उबें करूंक ह्या स्थितीक संताक हाका स्टेटसा पावोवंक मस्त मिनात तांणी काडल्या तशेंच मस्त वावरी केला आनी हाजे वयरी देवाची बेसांवां आशिर्वादां तांचे ती सदांच ती आसली तांचे एक सोपण जारी जाला. तुमच्या सगळ्यांच्या दरम्यान ಇಲ್ಲಿ ಸೇರಿರುವ ಎಲ್ಲ ಬಂಧು ಬಾಂಧವರು ಫ್ರೆಂಡ್ಸ್ ಪರವಿಂದ ನಾನು ಲೋಬೋ ಫ್ಯಾಮಿಲಿಯವರಿಗೆ ಕಾಂಗ್ರ್ಯಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೀನಿ. ಇವಾಗ ಬ್ಲೂ ಬೋರ್ಡ್ ಕೇಟರರ್ಸ್ ನೀವು ಕೂತಲ್ಲೇ ನಿಮಗೆ ಕೇಕ್ ಸರ್ವ್ ಮಾಡ್ತಾರೆ.
खंयच्या एका कार्याक बरें मागचें तें आमची एक रिवाज जावन आसा आनी आज व्हरत्या संतोशाच्या दिसा ह्या कुटुंबाक बरें मागोवंक आमचे थंय आसात फादर आल्बर्ट, नांव विसरलें, फादर आल्बर्ट आमचे मदें आसात. आमचेच मनीस ते आमच्या फातिमा कोंकणी कुटुंबाक इगर्जीक मिसा आयताराच्या मिसाचें बलिदान भेटोवंक ते केदार येवंत आसता. तुमी तांकां पळयलां आसतलें आनी मस्त जाणवायचे ते. आज हांव तांकां रिक्वेस्ट करता, विनंती करता, हांगासर मुखार येवन ह्या कुटुंबाक बरें मागोवंक. फादर प्लीज. ಆತ್ಮೀಯ ಸಹೋದರ ಸಹೋದರರಿಗೆ ತಮಗೆಲ್ಲರಿಗೂ ನಾನು ಈ ದಿನದ ಈ ಒಂದು ಸಂತೋಷದ ಸಂದರ್ಭದ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತೇನೆ. ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಶ್ರೀಮಾನ್ ರಿಚರ್ಡ್, ಶ್ರೀಮತಿ ಜಾಕ್ಲಿನ್, ಆನ್ಸಲ್ ಮತ್ತು ಆಸ್ಟನ್ ಅವರಿಗೆ ಈ ಒಂದು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತೇವೆ. ಯಾಕೆಂದರೆ ಅವರ ಈ ಒಂದು ಕನಸು ನನಸಾಗಿದೆ. ಹಾರ್ಟಿ ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಟು ಯು ಫಾರ್ realizing this dream and calling us to participate in your joy. ನಿಮ್ಮ ಸಂತೋಷದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಲು ನಮ್ಮನ್ನು ನೀವು ಆಮಂತ್ರಿಸಿದ್ದೀರಿ. ಕನ್ನಡ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಗಾದೆ ಇದೆ, ಮನೆ ಕಟ್ಟಿ ನೋಡು ಮದುವೆ ಆಗಿ ನೋಡು. ಯಾರಾದರೂ ಮನೆ ಕಟ್ಟಿದ್ದೀರಿ ನಿಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ, ಖಂಡಿತವಾಗಿ ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರುತ್ತೆ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ಎಷ್ಟು ಶ್ರಮ ಮತ್ತು ಅದರ ಜೊತೆ ಇರುವ ಆ ಒಂದು ವರೀಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ, ಅದರ ಜೊತೆ ತುಂಬ ಸುಲಭದಲ್ಲಿ ಆಗಲ್ಲ, ಕಷ್ಟಗಳು ಇದ್ದೇ ಇರ್ತವೆ. ಆದರೆ ಅವೆಲ್ಲವನ್ನು ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದದಿಂದ ಜಯಿಸಿ ಅವರು ಇವತ್ತು ಈ ಒಂದು ತಮಗೆ ವಾಸಿಸಲು ಒಂದು ಸುಂದರವಾದ ಒಂದು ಮನೆಯನ್ನು ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆದ್ದರಿಂದ ಅವರಿಗೆ ನಾವು ಮೊದಲನೇದಾಗಿ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಕೋರುತ್ತೇವೆ. ಅಷ್ಟು ಮಾತ್ರ ಆಯಿತು. ವೆರಿ ಗುಡ್. ಎಸ್, ಲೆಟ್ಸ್ ಗಿವ್ ದೆಮ್ ಅ ಬಿಗ್ ಅಪ್ಲಾಸ್. ಕಂಗ್ರಾಚುಲೇಷನ್ಸ್ ಟು ಯು. ಇಟ್ಸ್ ರಿಯಲಿ ನೈಸ್ ಟು ಹ್ಯಾವ್ ಯು ವಿತ್ ಅಸ್. ಮತ್ತೊಂದು ವಿಷಯ ಏನೆಂದರೆ, ಈ ಒಂದು ಮನೆ ಹೇಳಿದೆ ಹಲವಾರು ಈ ಮನೆಗೋಸ್ಕರ ಶ್ರಮಿಸಿದ್ದಾರೆ, ಬೇರೆ ಬೇರೆ ಜನರು ಬೇರೆ ಬೇರೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ. ಅದರಿಂದ ನೀವು ಇರಲಿಲ್ಲ, ನಾವು ಗೃಹ ಪ್ರವೇಶ ಪ್ರಾರ್ಥನೆ ಮಾಡಬೇಕಾದ ಕೆಲವರು, ಅದನ್ನು ನಾನು ಹೇಳಲು ಅಥವಾ ಹೇಳಲು ಇಷ್ಟಪಡುತ್ತೇನೆ. ಯಾಕಂದರೆ ನಾವು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು ನಾವು ಸ್ಮರಿಸಿದ್ದೇವೆ. ಯಾಕಂದರೆ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಆ ಸಹಾಯ ಹಸ್ತ ಈ ಮನೆಗೆ, ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ದೊರೆತಿದೆ. ಈ ಸಹಾಯ ಹಸ್ತವು ಅಭಯಹಸ್ತವು ಇಂದು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಇನ್ನು ಮುಂದೆಯೂ ಅವರ ಜೊತೆ ನಾವು ಇರ್ತೇವೆ ಅಂತ ನಾವು ಬಂದು ಇಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಒಂದು ವಾಸ್ತವತೆಯಿಂದ ಅದನ್ನು ನಾವು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸುತ್ತೇವೆ. ಈ ಮನೆಗೆ ಒಂದು ಹೆಸರಿದೆ ಅಲ್ಲ, ಯು ಮೈಟ್ ಹ್ಯಾವ್ ನೋನ್, ದೇರ್ ಇಸ್ ಅ ನೇಮ್ ಫಾರ್ ದಿಸ್ ಹೌಸ್, ಗ್ರೇಸ್ ಮ್ಯಾನರ್. ಗ್ರೇಸ್ ಅಂದ್ರೆ ಬಹಳ ಒಂದು ಅರ್ಥಗರ್ಭಿತವಾದ ಒಂದು ಶಬ್ದ, ಅದಕ್ಕೊಂದು ಅರ್ಥ ಇದೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಥಿಯೋಲಾಜಿಕಲಿ ನಾವು ಹೇಳುವುದಾದರೆ ಗ್ರೇಸ್ ಅಂದರೆ ದೇವರ ಮತ್ತು ಮನುಷ್ಯನ ನಡುವೆ ಇರುವ ಸಂಬಂಧಕ್ಕೆ ನಾವು ಗ್ರೇಸ್ ಅಂತ ಹೇಳ್ತೇವೆ. ಕೂಗ್ನಿಂದ ನಮಗೆ ಕುರುಪಂ ಅಂತ ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಹೇಳುವುದಾದ್ರೆ ದೇವರ ವರ, ಆಶೀರ್ವಾದ. ಸೊ ದಟ್ ಇಸ್ ಅ ಬ್ಯೂಟಿಫುಲ್ ಮೀನಿಂಗ್ ಫಾರ್ ದಟ್ ನೇಮ್. ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ, ದೇವರೊಡನೆ ಇರುವ ಸಂಬಂಧ. ನಾನು ನೋಡಿದ್ದೇನೆ, ಅವರಿಗೆ ಹೆಚ್ಚು ಪರಿಚಯ ನನಗೆ ಇಲ್ಲ. ನಾನು ಒಂದ್ಸರಿ ಅದು 2-3 ವರ್ಷದ ಮುಂಚೆ ಅವರ ಮನೆಗೆ ನಾನು ಹೋಗಿದ್ದೇನೆ. ಆದ್ರೆ ಅವರು ಮಾತನಾಡುವ ರೀತಿ, ಅವರ ಒಂದು ಮನುಷ್ಯನೊಡನೆ ಇರುವ ಆ ಮನುಷ್ಯದ ಸಂಬಂಧ ಬಹಳ ಒಳ್ಳೆಯದು ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಖಂಡಿತವಾಗಿ ನೀವು ಅವ್ರ ಜೊತೆ ನಡೆಯುತ್ತೀರಿ, ಅವ್ರ ಜೊತೆ ಇರ್ತೀರಿ, ಅವರ ಜೊತೆ ಚಲನವಲನದಲ್ಲಿ ಇರ್ತೀರಿ. ನನಗೆ ಅವರ ಬಗ್ಗೆ ಹೆಚ್ಚು ವೈಯಕ್ತಿಕವಾಗಿ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಆದ್ರೆ ಅವರ ನಡುವೆ ಅವ್ರು ಮಾತನಾಡುವ ಆ ಶಕ್ತಿ, ಆ ಶೈಲಿಯಿಂದ ನಾನು ಈ ಮನುಷ್ಯರು ಯಾವ ರೀತಿ ಇರ್ಬೋದು ಕಂಡು ನಮ್ಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಅದೊಂದು ವರದಾನ. ಯಾಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ನೋಡಿ ಎಷ್ಟಿದೆ, ದೇ ಆರ್ ವೆರಿ ಗ್ರೌಂಡ್ ಟು ಅರ್ತ್ ಪೀಪಲ್, very nice and very warm-hearted people. All of them, they have brought up also Ansel and Ashton also in that way. They are very lovely children. That's what my personal I would want to say. So that's why may this joy continue in the days to come. ಆದ್ದರಿಂದ ಇವತ್ತು ಈ ಗೃಹ ಪ್ರವೇಶದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಹೇಳುವುದೇನೆಂದರೆ, may your walls know joy, may every room hold laughter and every window open to great possibility. ಈ ಒಂದು ಮನೆ ಕಟ್ಟಬೇಕಾದ್ರೆ ನೀವು ಅದಕ್ಕೆ ಒಂದು ಪ್ಲಾನ್ ಮಾಡಿದ್ದೀರಿ, ಒಂದು ಇಲ್ಲಿ ಮನೆ ಬರಬೇಕು, ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಕಿಚನ್ ಇರಬೇಕು, ಏನೋ ಅದನ್ನು ಒಳ್ಳೆಯ ರೀತಿಯಲ್ಲಿ ಅದು ಕಟ್ಟಿಸಿದ್ದೀರಿ, ಒಳ್ಳೆಯದೇ. ಆದ್ದರಿಂದ ಆ ಒಂದು ಕುಟುಂಬದ ಈ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಗೃಹ ಪ್ರವೇಶದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ಆಶಿಸುವುದು ಏನೆಂದರೆ, ಮೊದಲನೇದಾಗಿ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದ. ಈ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದವು ಮೊದಲು ಆರೋಗ್ಯದ ರೂಪದಲ್ಲಿ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಇರಲಿ. ಬಿಕಾಸ್ ಹೆಲ್ತ್ ಈಸ್ ವೆಲ್ತ್.
ನನಗೆ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಈಗ 50 ದಾಟಿದ್ದು ಒಂದೊಂದೇ ರೋಗ ಬರುತ್ತೆ ಅಲ್ಲ, ಕಷ್ಟ. ಅದೊಂದು ರೋಗ ಬಂದಾಗ ಮಾತ್ರ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಆರೋಗ್ಯದ ಬೆಲೆ ಎಷ್ಟು ಅಂತ. ಸೊ ಐ ವಿಶ್ ಇನ್ ದ ನೇಮ್ ಆಫ್, ನೀವೇನು ಬಯಸ್ತೀರಾ ಇವರಿಗೆ? ಅದೇ ಆ ಥರನೇ ಆರೋಗ್ಯ. ಆರೋಗ್ಯ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಆರೋಗ್ಯ ಈ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಸದಾ ಇರಲಿ. ಎರಡನೇದಾಗಿ ಪ್ರೀತಿ. ಹೇಗೆ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಆ ಒಂದು ಪ್ರೀತಿಯ ಮನೋಭಾವ ಈಗ ಇದೆ, ಆ ಪ್ರೀತಿಯ ಮನೋಭಾವ ಒಡನಾಟ ಇನ್ನೂ ಚೆನ್ನಾಗಿ ಬೆಳೆಯಲಿ. ಮತ್ತು ಕಲ್ಲಿನಿಂದ ಮತ್ತು ಮರಳಿನಿಂದ ಮತ್ತು ಇತರ ಉಪಕರಣಗಳಿಂದ ಕಟ್ಟಲ್ಪಟ್ಟ ಈ ಕುಟುಂಬವು ಕೇವಲ ಒಂದು ಮನೆಯಾಗಿ, ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಕಟ್ಟಡವಾಗಿ ಉಳಿಯದೆ ಅದನ್ನು ಮನೆಯನ್ನಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸಿರಿ. ಲೆಟ್ ದಿಸ್ ಹೌಸ್ ಬಿ ಅ ಹೋಮ್. ಇಟ್ಸ್ ನಾಟ್ ಅ ಬಿಲ್ಡಿಂಗ್, ಇಟ್ ಇಸ್ ಅ ಹೋಮ್ ಫಾರ್ ಯು. You will be living here, so that's why, and that you can do through your God-given talents, love, concern. That's why I told you, ಪ್ರತಿಯೊಂದು ಮನೆಗೆ ಒಂದು ಕಿಟಕಿ ಇರುತ್ತೆ. ಆ ಕಿಟಕಿಯ ಮೂಲ ಉದ್ದೇಶ ಹೊಸ ಗಾಳಿ ಬರಲಿಕ್ಕೆ ಮತ್ತು ಹೊರಗಡೆ ನೋಡಲಿಕ್ಕೆ. ವಿ ಬ್ರೈಟನ್ our perspectives. That gives a space for us to grow. In ಆಂಗ್ಲ ಭಾಷೆಯಲ್ಲಿ ಹೇಳುವುದಾದ್ರೆ it requires, we all of us need ಆ ವಾತಾವರಣ ಬೇಕು ಬೆಳೆಯಬೇಕಾದ್ರೆ. ಆ ವಾತಾವರಣ ಬೆಳೆಯಲು ಕೂಡ ನಿಮಗೆ ಈ ಒಂದು ನಿಮ್ಮ ಮನೆ, ಹೊಸ ಮನೆ ಪೂರಕವಾಗಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ, ಎಲ್ಲರ ಮೇಲೆ, ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ, ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಮೇಲೆ ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಕೋರುತ್ತಾ ಅವರಿಗೆ ನಾವು ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಪರವಾಗಿ ಒಳಿತನ್ನು ಆಶಿಸುತ್ತೇವೆ. ಇದೇ ಸಂತೋಷ, ಸಮೃದ್ಧಿ ಮತ್ತು ದೇವರ ಎಲ್ಲ ಸಕಲ ವರದಾನಗಳು ನಿಮ್ಮ ಮಧ್ಯೆ, ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದಲ್ಲಿ ಸದಾ ಇರಲಿ. ನೀವು ಮಾಡುವ ಕೆಲಸ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಎಲ್ಲದರಲ್ಲೂ ದೇವರ ಅನುಗ್ರಹ ನಿಮ್ಮನ್ನು ಅಕಂಪನಿ, ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಶಬ್ದ ನನಗೆ ಬರಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಮೇ ದ ಗ್ರೇಸ್ ಆಫ್ ಲಾರ್ಡ್ ಅಕಂಪನಿ. ಏನು ನಾವು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಕೈಗೊಳ್ಳುತ್ತೀರಿ ಆದರೆ ನಿಮ್ಮ ಜೊತೆ ಸದಾ ದೇವರ ಕೃಪಾ, ಅವರ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ಇರಲಿ ಅಂತ ನಾನು ಹೇಳುತ್ತೇನೆ. ನಾವೆಲ್ಲರೂ ನಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿರುವ ಈ ವೈನ್ ಗ್ಲಾಸ್ ಅನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ನಮ್ಮ ಇಡೀ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ಒಳಿತನ್ನು ಕೋರೋಣ. ಆಲ್ ದ ಬೆಸ್ಟ್. All the best. देव बरे करू फादर. तुमच्या या मोगाळ उतरांग या कुटुंबाक बरे मागल्याक तुम्ही. आता मुखार वेळ आतांत जावन आयलो म्हणटा बूक लागून आयल्या म्हण बघता म्हाका. पूण एक important launch, there is a small thing we have to do, very funny little program with little fun. So ಊಟಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗುವ ಮುಂಚೆ ಒಂದು 2-3 ಗೇಮ್ಸ್ ಆಡಿಸ್ಬೇಕಂತೇಳಿ ಈ ಕುಟುಂಬದವರ ಆಸೆ. ಸೊ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡೋಣ. ನಿಮಗೆ ಯಾರಿಗೂ ನಾವು ಕಷ್ಟ ಕೊಡೋದಿಲ್ಲ, ಕೂತಲ್ಲೇ ಬೂಸಲೆಗಡೆ ಕೂತಲ್ಲೇ ಈ ಗೇಮ್ಸ್ ಆಡಿಸೋಣ. ಓಕೆ, ಸೊ ಲೆಟ್ಸ್ ಸ್ಟಾರ್ಟ್. ಒಂದು ವೆರಿ ಇಂಟ್ರೆಸ್ಟಿಂಗ್ ಗೇಮ್. ಹೇಗಾಲಿ ಗೊತ್ತಾಗಿ ಇದು ಏನಿದು? ಸೌತೆಕಾಯಿ ಅಂತಾರ, ಮಂಗಳೂರು ಸೌತೆಕಾಯಿ ಅಂತೆ. ಸೊ ಇದು ನಿಮ್ಮ ಕೈಯಲ್ಲಿ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ, ಎಲ್ರಿಗೂ ಕೊಡೋಕೆ ಆಗೋಕ್ಕಿಲ್ಲ. ಇದರದ್ದು ವೆಯ್ಟ್ ಎಷ್ಟಿದೆ ಅಂತೇಳಿ ನೀವು ಗೆಸ್ ಮಾಡಬೇಕು. ನೋಡಿ ಸರ್, ಫಸ್ಟ್ ಸರ್ ಏನು ತರಕಾರಿ ಶಾಪ್ ಏನೋ ಇಟ್ಟಿದ್ದೀರಾ ಸರ್? ಇಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಸಂಡೆ ತರಕಾರಿ ಸರೇ ತರೋದಂತೆ. ಸೊ ಅವ್ರಿಗೆ ಕೈಯಲ್ಲಿ ಮುಟ್ಟಿದ ಕೂಡಲೇ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ಎಷ್ಟು ವೆಯ್ಟ್ ಇದೆ. 450 to 500 grams ಅಂತೆ. ಬೇರೆ ಯಾರಿದ್ದಾರೆ ಎಕ್ಸ್ಪರ್ಟ್ಸ್? ಎಲ್ಲ ಗಂಡಸರೇ ಕೈ ಮೇಲೆ ಹಾಕ್ತಾರೆ. ಇದರಿಂದ ಗೊತ್ತಾಗುತ್ತೆ ನಮಗೆ ಹೆಂಗಸರು ಯಾರೋ ತರಕಾರಿ ತಗೊಂಡು ಬರಲ್ಲ ಅಂತ. 1.25 ಅರ್ಧ kg 500 grams. 1.5 ಅಂತೆ. ನೋಡಿ ಎಲ್ಲ ಗಂಡಸರೇ. 1 kg. 1 ಕಾಲು ಅಂತೆ, ಇನ್ನೊಂದು ಕಾಲು ಮಿಸ್ ಆಗಿದೆ. 750 grams. 2 kilo. ಸರ್ ಮುಟ್ಟಿ ನೋಡಿ ಅನ್ನೋದು ಹೇಳೋದಿದೆ. ವಿತೌಟ್ ಟಚಿಂಗ್ 1 kg 50 ಗ್ರಾಮ್ ಅಂತಾರೆ. ಇನ್ನೊಂದು
ಈ ಟೇಬಲ್ ಬ್ಯುಸಿ ಆಗಿಬಿಟ್ಟಿದೆ, ನನಗೆ ಸ್ವಲ್ಪ ಆ ಕಡೆ ಹೋಗಿ ಬಿಟ್ಟರೆ ಚೆನ್ನಾಗಿದೆ. 1600 ಹಾಂ, 1 ಕಾಲು. ಹಾಂ, ಮೇಡಮ್ ಅವರು ನೋಡಿ ಚೆನ್ನಾಗಿ ಅಲ್ಲಾಡಿಸಿ ಮೇಡಮ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ 1,220. ಈ ಕಡೆ ಒಂದು ರೌಂಡ್ ಬರ್ತೀನಿ. 1 kg गई अंकल, तुम्हें कितने मिनट? 1,300 अंकल. हाँ, ಮಂಜು ಸರ್ ಕಾಲ ಮಿಂಟಪ್ಲೆ. ಮಂಜು ಸರ್ಗೆ ತರಕಾರಿ ತಗೊಂಡು ಅಭ್ಯಾಸ 650 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಉಂಟ. ಅನೀಶ್ ಅವರು ಆಯ್ತು, ಇನ್ನೊಂದು 2 ಚಾನ್ಸ್ 950. ಇಲ್ಲಿ ಒಂದು ಚಾನ್ಸ್. ಸೊ ಬೇಜಾರು ಮಾಡಬೇಡಿ. 740 ಆ ಕಡೆ ಒಂದು 2 ಚಾನ್ಸ್ ಕೊಡ್ತೀನಿ. ಅಂಕಲ್, ಅಂಕಲ್ ಪ್ರಿಸೈಸ್ಲಿ 1 ಗ್ರಾಮ್ ಬಿಡ್ತಾ ಇಲ್ಲ. 1.157 ಅಂತೆ ನೋಡಿ. ಅಂಕಲ್ ಅಂದ್ರೆ ಒಂದು 40 ಇಯರ್ಸ್ ನೀವು ತರಕಾರಿ ತಗೊಂಡಿದ್ದೀರಿ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಜಾಕ್ಸನ್ 1.05, 1 kg 5 ಗ್ರಾಮ್. ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಲಾಸ್ಟ್ ಚಾನ್ಸ್. 690 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಅಂತೆ. ವಿಲ್ಸನ್ ಅವರಿಗೆ ಸೌತೆಕಾಯಿ ಹಿಡಿದು ತುಂಬಾ ಅಭ್ಯಾಸ ಇದೆ, ಈ ಥರದೊಂದು ಹೇಳ್ತೀರಾ? ಇನ್ನೂ ಅಂದಾಜು ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ ಅವರಿಗೆ ಇದ್ಯಾವುದು ಹೊಸ ಸೌತೆಕಾಯಿ ಅಂತೇಳಿ. 850 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಅಂತೆ. ದೇವಬಾಯಗವರು ಸಗಡಂಗ, ಯು ಗೈಸ್ ವರ್ ವೆರಿ ಕ್ಲೋಸ್. ಎಲ್ಲರೂ ಭಾರಿ ಕ್ಲೋಸ್ ಇದ್ರಿ. ಇದ್ರದ್ದು ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ವೇಟ್ ಎಷ್ಟು ಅಂತ ನನಗೂ ಗೊತ್ತಿಲ್ಲ. ಸೊ ನಾವು ಕೇಳೋಣ ಜಾಕ್ಲಿನ್ ಅವ್ರ ಹತ್ರ. ಅವ್ರು ನಿನ್ನೆ ವೇಟ್ ಮಾಡಿ ಬಂದಿದಾರಂತೆ. 1 kg 360 ಗ್ರಾಮ್. ಯಾರಾದ್ರೂ ಕ್ಲೋಸ್ ಇದ್ದೀರಾ? 1 kg 360 ಗ್ರಾಮ್ಸ್, 1 kg 300 ಗ್ರಾಮ್ಸ್, 1 kg 275 ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅಂಕಲ್ ಸ್ವಲ್ಪ ಕ್ಲೋಸ್ ಇದ್ದಾರೆ. ಆ ಕಡೆ 500-400 ಗ್ರಾಮ್ ಎಲ್ಲಿ ಅಂಶ, ನಮ್ದು ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಏನು ಯೂಸ್ ಆಗಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ, ಪರವಾಗಿಲ್ಲ ಬಿಡಿ. ಸೊ ವಿನ್ನರ್ಸ್ ಅಂಕ ತುಂಬ್ತೀವಿ ನಾವು. ಟೆರೆನ್ಸ್ ರಾಡ್ರಿಕ್ಸ್. ವೆರಿ ಶಾರ್ಪ್ ಗೆಸ್ಸಿಂಗ್. ಜಸ್ಟ್ 60 ಗ್ರಾಮ್ಸ್ ಅವರಷ್ಟೇ ಕಮ್ಮಿ ಹೇಳಿದ್ರು. ಪ್ರೈಸ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಬ್ಯೂಷನ್ ನಾವು ಎಂಡಲ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಓಕೆ, ಮುಗಿದ್ರಿ. ಸೊ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಕ್ವಿಕ್ ಗೇಮ್. ನಮ್ಮ ಆಸ್ಟನ್, ನೀವೆಲ್ಲರೂ ಅವರು ಈ ವಿಲ್ಲಾ ಮನೆದು ಹೆಸರು ರಿವೀಲ್ ಮಾಡುವಾಗ ಐ ಥಿಂಕ್ ಎವ್ರಿ ಒನ್ ವಾಸ್ ಹಿಯರ್. ಕ್ಯಾನ್ ಯು ಟೆಲ್ ವಾಟ್ ಇಸ್ ದ ಎಕ್ಸಾಕ್ಟ್ ಟೈಮ್ ಎಷ್ಟು ಟೈಮಲ್ಲಿ ಅವರು ಕರ್ಟನ್ ರೈಸ್ ಮಾಡಿ ಈ ಮನೆದು ಹೆಸರು ರಿವೀಲ್ ಮಾಡಿದರು? ಎಷ್ಟು ಗಂಟೆ, ಎಷ್ಟು ನಿಮಿಷ? ಅಂಕಲ್ ಆಲ್ವೇಸ್ ಫಸ್ಟ್, ಫಾದರ್ 110 ಅಂತ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ. 1.5 1 ಟೇಬಲ್ಗೆ ಒಂದೇ ಚಾನ್ಸ್. ನೀವು ಡಿಸ್ಕಸ್ ಕರ್ನ ಟೈಮ್ ಸಣ್ಣಗೆ 1:04 ಕೈ 1 o'clock 7 minutes. 1.6 ಅಂತೆ. ಆ ಕಡೆ ಒಂದು ರೌಂಡ್ ಆಯ್ತಾ? 1 o'clock 13 minutes. Uncle, we have some time, just little fun. Okay, so last game, then we'll proceed for lunch. ಇದು ಸ್ವಲ್ಪ ಫನ್ನಿ ಗೇಮ್. ಇದು ಪಕ್ಕದ ಮನೆ ಮೇಕೆ ಆಡು ಬಂದು ನಿಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿರುವ ಬಸಳೆ ಬಾಳೆ ಗಿಡ ಎಲ್ಲ ತಿಂತಾ ಇದೆ. ನಿಮ್ಗೆ ಇವಾಗ ಜೋರಾಗಿ ಸಿಟ್ಟು ಬರ್ತಾ ಇದೆ, ಸಕಡಂಗಿ ರಾಗೇತ, ಯು ಆರ್ ಆಂಗ್ರಿ. ಹೌ ವಿಲ್ ಯು ಶೌಟ್ ದಟ್ ನೇಬರ್ ಲೇಡಿ? ಹರ್ ನೇಮ್ ಇಸ್ ಜಿಲ್ಲಿಬಾಯಿ. ನೀವು ಜಿಲ್ಲಿಬಾಯಿಗೆ ಜೋರಾಗಿ ಮಾತಾಡಬೇಕು.
ಮೈಕ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಯಾರು ಚೆನ್ನಾಗಿ ಜೋರಾಗಿ ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿಗೆ ಜೋರು ಮಾಡ್ತಾರೆ, ಉಗಿತಾರೆ, ಕನ್ನಡದ ಉಗಿದವ್ರೆ ಅವರಿಗೆ ಪ್ರೈಸ್ ಕೊಡ್ತೀವಿ. ಆದರೆ ಸ್ವಲ್ಪ ದಯವಿಟ್ಟು ಕೆಟ್ಟ ಥರದಲ್ಲಿ ಉಗಿಬೇಡಿ. ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಬಂದು ಆಮೇಲೆ ನಿಮ್ಮ ತಲೆಗೆ ಹೊಡಿಬೋದು. ಸ್ವಲ್ಪ ನಾರ್ಮಲ್ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಯೂಸ್ ಮಾಡಿದರೆ ಚೆನ್ನಾಗಿರುತ್ತೆ. ಕನ್ನಡದಲ್ಲಿ ಉಗಿಬೋದು, ಅವರಿಗೆಲ್ಲ ಅರ್ಥ ಆಗುತ್ತೆ. ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಕನ್ನಡ, ಕೊಂಕಣಿ, ತುಳು, ಇಂಗ್ಲಿಷ್, ಎನಿ ಲ್ಯಾಂಗ್ವೇಜ್ ಯು ವಾಂಟ್ ಟು ಯೂಸ್, you can shout at her. I hope you got the game, right? So who wants to try? ಇವಾಗ ಯಾರು ಕೈ ಮೇಲೆ ಎತ್ತಿದ್ರಲ್ಲ, I will forcibly give the mic. You have to show uncle first prize. ಇವಾಗ तुम्हें आता है जिल्ली बाई ಆಗಿಲ್ಲ ಜೋರ್ಗೆ. ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಏನಿದು ಹೇಳಿ, ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಎದ್ದ ಹೇಳಿ. ಅವ್ರು ಕೇಳಲೇ ಇಲ್ಲ ಸ್ವಲ್ಪ ಇನ್ನು. ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯ್, ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯ್, ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯ್, ನಿಮ್ ಮೇಕೆನ ಇಟ್ಕೊಳ್ಳಿ, ಇಲ್ಲಾಂದ್ರೆ ಇವತ್ತು ಕಲಿಸ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಗುಡ್ ಗುಡ್. ಈ ಕಡೆ ನೆಲ್ಸನ್ ಆಗಿ ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯ್ ಮೇಲೆ ಪೊಯ್ಲೇನೋ ಒಂದ ಏನೋ. ಏ ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯ್, ಕಾಲ ಹಂಗ ಇತ್ತೆ ಹೆಂಗ್ ಕೊಡ್ಲವನ ಇದನ್ನ ತೋರಿಸೋಣ ತುಗ. ಈ ಪಯ್ಯ ಬಕ್ರಿ ಹಾಕ್ಬಿಡಪ್ಪ, ಏನ್ ಕಕ್ಕರ್ ನಾವು ಕಲೆ ಬಕ್ರಿ ಹಾಕೋದು ತುಗ ತೊಳೆದು ಹೋಗಿದ್ದಂತೆ ಬಾಯ್ ಮಾಡಿ ಹೋಗ ಅಂತ ನೋಡಿ, ಸೂಪರ್ ಆಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ. ಯಾರಿಗೆ ಕೊಂಕಣಿ ಅರ್ಥ ಆಗಿಲ್ಲ, ಅವರು ಮೇಕೆದ್ದು ಕಾಲು ಕಟ್ ಮಾಡಿ ಹಾಕ್ತಾರಂತೆ, ಅಷ್ಟು ಜೋರಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಕಾಲು ಸೂಪ್ ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲಿ ಯಾರು ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿಗೆ ಯಾರಿಗೂ ಎದುರಾಳಿ ಹಾಕೋಕೆ ಬೇಡ ಅನ್ಸುತ್ತೆ. ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಜೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ಎದುರು ಬಿಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಸಾಹಸ ಬೇಡ ಅಂತೇಳಿ. ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಮೇಕೆ ಕಟ್ಟಿ ಇಟ್ಕೊಂಡಿರ್ಬೇಕಾಯ್ತು. ನಾವು ಇಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗಿ ಅಲಂಕಾರ ಮಾಡಿ ಗಾರ್ಡನ್ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದೀವಿ, ಸರಿ ಇಲ್ಲ ನಿನ್ ಬುದ್ಧಿ. ಇಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಮೇಕೆ ಕಟ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀವಿ. ಇದು ಭಾರಿ ಪ್ರೀತಿ ಜಾಸ್ತಿ ಆಯ್ತು. ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ನಿಮ್ಮ ಮೇಲೆ ಲವ್ ಆಗುತ್ತೆ ಅನ್ನೋ, ಇಷ್ಟು ಪ್ರೀತಿಯಾಗಿ ಹೋಗಿದ್ರೆ ನೀವು. ಸ್ವಲ್ಪ ಜೋರಾಗಿ ಹೋಗಿರಿ. ಹುಡುಗರು, ನಮ್ಮ ಹುಡುಗರೆಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ ನೋಡಿ, ಯಾರು ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಗ್ಯಾರ. ಎಲ್ಲ ಸೂಪರ್ವೈಸರ್ಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಕೆಲಸ ಸರಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಆದ್ರೆ ಹೋಗಿತಾ ಇರ್ತಾರೆ, ಇವತ್ತು ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿ ಹೋಗಿದೆ ಅಂತ. ಬೇಡ ಅಂತೇಳಿ ಒಂದೆರಡು ಡೈಲಾಗ್ ಹಾಕಿ. ಮೇಡಮ್ ಇಲ್ಲ ಅಂದೆ. ಸೊ ಈ ಕಡೆ ಲಾಸ್ಟ್ ಒನ್ ಚಾನ್ಸ್ ಯಾರಾದಿದ್ರೆ. ಸೊ ನೋ ಒನ್ ಸರ್. ಮೇಡಮ್ ನೀವು ಒಂದು ಸರ್. ಎಲ್ಲ ಗಂಡಸರೇ ಹೋಗಿದ್ರು. ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯ್, ಏನ್ರಿ ಬೆಳಗ್ಗೆ ಬೆಳಗ್ಗೆ ಒಳ್ಳೆ ಗೋಳಾಯ್ತು ನಿಮ್ದು. ಇನ್ನೊಂದ್ಸತಿ ಈ ಕಡೆ ಬಂದ್ರೆ ಕುಯ್ದು ಕಟ್ ಮಾಡ್ಬಿಟ್ಟು ಸಾಂಬಾರ್ ಮಾಡ್ಬಿಡ್ತೀನಿ. ಒಳ್ಳೆ ದಿನ ಬೆಳಗಾದ್ರೆ ಇದೇ ನಿಮ್ದು ಗೋಳು. ಒಟ್ಟಾಗಿ ಏನ್ರಿ ತಿಂತೀರಾ ನೀವು? ಸೂಪರ್. ಸೊ 4 ಕಂಟೆಸ್ಟೆಂಟ್ಸ್ ಇದ್ರು. ವಿನ್ನರ್ಸ್ ಐ ವಿಲ್ ಡಿಸೈಡ್, ಐ ವಿಲ್ ಲೀವ್ ಇಟ್ ಆನ್ ಟು ಯು. ನೆಲ್ಸನ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ನೆಲ್ಸನ್ ಬರೇ ಗಾಳಿದಿರೋದು. ಮೇಡಮ್ ಐ ಫೌಂಡ್ ರಿಯಲಿ ಗುಡ್. ಸೊ ನೆಲ್ಸನ್ ಯಾರಂತ ಹೇಳ, ಕೈ ಮೇಲೆ ಹಾಕಿ. ನೆಲ್ಸನ್ ವಿನ್ನರ್ ಅಂತೇಳಿ. ಸೊ ಮ್ಯಾಕ್ಸಿಮಮ್ ಕೈ ನೆಲ್ಸನ್ಗೆ ಓಟ್ಸ್ ಹೋಗಿವೆ. ಮೇಡಮ್ಗೆ ಒಂದು 10-15 ವೋಟ್ ಬಂದಿವೆ. ಬಟ್ ಯು ಆರ್ ಡನ್ ಅ ಗುಡ್ ಜಾಬ್ ಮ್ಯಾಮ್. ಸೊ ವಿನ್ನರ್ ಐ ಚೂಸ್ ನೆಲ್ಸನ್. ಮಂಗಳೂರಿಂದ ಇಲ್ಲಿ ಜಿಲ್ಲಿ ಬಾಯಿಗೆ ಹೋಗಿಯೋಕೆ ಬಂದಿದ್ದಾರೆ ಇಲ್ಲಿ. ಸೊ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ವೆರಿ ಮಚ್. ಆತ so now we can further lunch request. We'll proceed for lunch. Before that I request you to bless. ದಯಮಾಡಿ ಎದ್ದು ನಿಲ್ಲೋಣ. ಸರ್ವಶಕ್ತ ತಂದೆಯಾದ ದೇವರೇ, ಈ ಸುದಿನವನ್ನು ತಾವು ನಮಗೆ ದಯಪಾಲಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ನಾವು ನಿಮಗೆ ಕೃತಜ್ಞತೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತೇವೆ. ಈ ಗೃಹ ಪ್ರವೇಶದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವೆಲ್ಲರೂ ನಿಮ್ಮ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಒಟ್ಟುಗೂಡಿದ್ದೇವೆ. ತಮ್ಮ ಹೆಸರಿನಲ್ಲಿ ಈ ಪ್ರೀತಿಯ ಕುಟುಂಬದಿಂದ ಆಮಂತ್ರಣ ಪಡೆದು ಈ ಒಂದು ಸಂತೋಷದಲ್ಲಿ, ಅವರ ಸಂತೋಷದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಲು ನೆರೆದಿರುವ ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಸೇವಿಸುವ ಈ ಆಹಾರದ ಮೇಲೆ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ನಾವು ಕೋರುತ್ತೇವೆ. ಪ್ರತ್ಯೇಕವಾಗಿ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವಿಸುವ ನಮ್ಮೆಲ್ಲರನ್ನು, ನಮ್ಮ ನೆಂಟರಿಷ್ಟರನ್ನು, ಕುಟುಂಬದ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರನ್ನು ಆಶೀರ್ವದಿಸಿರಿ. ಈ ಆರೋಗ್ಯವು ನಮಗೆ ಜನರ ಒಳಿತಿಗಾಗಿ ದುಡಿಯಲು,
ಈ ಒಂದು ಪ್ರಪಂಚವನ್ನು ಸ್ವರ್ಗದಂತೆ ಪರಿವರ್ತಿಸಲು ಬೇಕಾದ ಅನುಗ್ರಹ ಶಕ್ತಿ ಈ ಒಂದು ಆಹಾರದಿಂದ ನಮಗೆ ದೊರೆಯಲಿ. ಅಷ್ಟು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಈ ದಿನದ ಸಂತೋಷವು ಇಂದು ಮಾತ್ರವಲ್ಲ, ಈ ಕುಟುಂಬದ ಜೊತೆ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜೊತೆ ಸದಾ ಇರಲಿ ಅಂತ ನಮ್ಮ ಪ್ರಾರ್ಥನೆಯಾಗಿದೆ. Our Father, who art in heaven, hallowed be thy name. Thy kingdom come, thy will be done on earth as it is in heaven. Give us this day our daily bread, and forgive us our trespasses, as we forgive those who trespass against us. And do not lead us to temptation, but deliver us from evil. Hail Mary, full of grace, the Lord is with you. Blessed are you among women, and blessed is the fruit of your womb, Jesus. Holy Mary, Mother of God, pray for us sinners, now and at the hour of our death. Amen. Please be seated. Father, आता आम्ही मुका जेवणाक आम्ही मुखारायचे हांगासर म्हज्या उजव्या दाव्या सायडीक काउंटर्स मांडून हाडल्यानंतर बंधुगळे नॉन वेज काउंटर्स रेडी इदावे. वी कैन प्रोसीड फॉर लंच. I would at the same time I would like to take this moment to present small gifts to the winners of the 3 games we played. ನಮ್ಮ ಈ ಕುಟುಂಬ ರಿಚಾರ್ಡ್ ಮತ್ತು ಜಾಕ್ಲಿನ್ ಈ ಕುಟುಂಬದವರ ಇನ್ನೊಂದು ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ಈ ಕಟ್ಟಡವನ್ನು ಕಟ್ಟೋಕ್ಕೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಸುಮಾರು ಎಫರ್ಟ್ ಹಾಕಿದ್ದೀರಾ. ಈ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಥರದಿಂದ ಅವರು ನಿಮ್ಮನ್ನು ಗೌರವಿಸಬೇಕಾಗಿ ಅವರ ಒಂದು ಇಚ್ಛೆ ಇದೆ. ಸೊ ನಾನೆಲ್ಲರ ಹೆಸರನ್ನು ಓದಿ ಹೇಳ್ತೀನಿ, ನೀವು ಒಬ್ಬೊಬ್ಬರು ಲೈನಲ್ಲಿ ಬಂದು ನಿಮ್ಮ ಕಾಣಿಕೆಯನ್ನು ಸ್ವೀಕರಿಸೋದು. ಪ್ಯಾರಲಲ್ಲಿ counters are open. People who want to have lunch, they can proceed. So ಇವತ್ತಿದ್ದು ಗೇಮ್ಸ್ ವಿನ್ನರ್ಸ್ ಟೆರೆನ್ಸ್ ನೀವು ದಯವಿಟ್ಟು तुम्ही मुखार येवचे ताणे करेक्ट मोग्याची वेट सांगली. Congratulations. Second game, baby, please come. Congratulations. तुमच्या ताळयांचो शिवर दायगन. थर्ड गेम जिल्ली बायक गाडी देऊन प्राइज मेळ्ळा आमच्या नेल्सनाक. नेल्सन दायगन तुम्ही मुखार येवचे. Congratulations. आता आम्ही मुखार पळयता ह्या बांदपाचें काम करून कुमो केल्ल्या सर, त्या वावर काडिल्ल्या सर, त्या कॉन्ट्रॅक्टर्सांक आनी तांच्या कामेल्यांकी आमी मुखार पळयतले. बिल्डिंग सिव्हिल अँड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर मिस्टर विजयन नायर, मिस्टर अय्यप्पन, मिस्टर विजयन नायर, मिस्टर अय्यप्पन, मिस्टर मणि, मिस्टर प्रवीण, मिस्टर साबಮ್ಮ ಹಾಗೂ ಮಿಸ್ಟರ್ ಬಸವ ಅವರು. ಗ್ರಾನೈಟ್ ಮತ್ತು ಟೈಲ್ ವರ್ಕ್ ಮಿಸ್ಟರ್ ಗಣೇಶ್ ಮತ್ತು ಮಿಸ್ಟರ್ ರಾಜ್ಕುಮಾರ್. UPVC ವಿಂಡೋಸ್ ಮತ್ತು ಸ್ಲೈಡಿಂಗ್ ಗ್ಲಾಸ್ ಡೋರ್ ಮಿಸ್ಟರ್ ಲೋಹಿತ್ ಅವರು ಮುಂದಕ್ಕೆ ಬರೋದು. ಪ್ಲಂಬಿಂಗ್ ವರ್ಕ್ ಮಿಸ್ಟರ್ ಕುಮಾರ್ ಮತ್ತು ಮಿಸ್ಟರ್ ರಮೇಶ್. ಪ್ಲಂಬಿಂಗ್ ವರ್ಕ್ ದಯವಿಟ್ಟು ಮುಂದೆ ಬನ್ನಿ. ಇನ್ಸ್ಟಾಲೇಷನ್ ಮಿಸ್ಟರ್ ಮಂಜುನಾಥ್, ಮಿಸ್ಟರ್ ಪರಶುರಾಮ್. ಪೇಂಟಿಂಗ್ and finishing work Mr. Arjun. Painting work Mr. Arjun.
ಎರಡನೇದಾಗಿ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಸೂಪರ್ವಿಷನ್ ಆಫ್ ದ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್, ಈ ಎಲ್ಲ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್ ಮೇಲುವಾರಿ ಉಸ್ತುವಾರಿ ನೋಡಿದವರು ಮಿಸ್ಟರ್ ಬಾಬು. ನಿಮ್ಮೆಲ್ಲರ ಚಪ್ಪಾಳೆಯ ಶಬ್ದದಿಂದ ಅವರಿಗೆ ಅಭಿನಂದಿಸೋಣ. ಮಿಸ್ಟರ್ ಬಾಬು ಅವರು ಈ ಟುಕ್ ಕೇರ್ ಆಫ್ ದ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಸೂಪರ್ವಿಷನ್ ಆಫ್ ದ ಕನ್ಸ್ಟ್ರಕ್ಷನ್. ಎಲ್ಲರಿಗೂ ಧನ್ಯವಾದಗಳು. ಸೊ ಸಭಿಕರೇ, ಸ್ಟೇಜ್ ಈಸ್ ನಾವು ಓಪನ್. ನಿಮಗೆ ಈ ಕುಟುಂಬಕ್ಕೆ ವಿಶ್ ಮಾಡೋಕಿದ್ರೆ ನೀವು ಸಾಲಲ್ಲಿ ಬಂದು ವಿಶ್ ಮಾಡಿ ಯು ಕ್ಯಾನ್ ಪ್ರೊಸೀಡ್. ಆಮೇಲೆ ಲಂಚ್ಗೆ ಪ್ರೊಸೀಡ್ ಮಾಡ್ಬೋದು. ಥ್ಯಾಂಕ್ ಯು.